मुंबई आग्रा महामार्ग आणि नाशिक पुणे महामार्गावरील अवजड वाहनांची रहदारी आता द्वारका मार्गे जात आहे। 4 जुलैपासून नाशिक पोलिसांनी हा निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरू झाली। वडाळा मार्गे रहदारी बंद झाल्याने आता अवजड वाहने थेट द्वारका मार्गे वळविण्यात आली होती। परंतु द्वारका चौकात उड्डाणपुलावर रॅम्पवर दिशादर्शक फलक नसल्याने चालकांचा गोंधळ उडत आहे। अनेकदा इतर वाहनांसोबत अवजड वाहतूक करणारी वाहनं रॅम्पहून द्वारका चौकात उतरतात, तेव्हा वाहतूक कर्मचाऱ्यांकडून त्यांची अडवणूक होत असते। अनेकदा दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जातो, तेव्हा उड्डाणपुलावर पुढे अवजड वाहनास परवानगी असल्याचे फलक उभारावेत अशी मागणी महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने करण्यात आली आहे। अझीमभाई सय्यद यांनी निवेदनाचा आशय सांगितलाय। मुंबईहून पुणेकडे जाणारी वाहतूक व पुण्याहून मुंबईकडे जाणारे अवजड वाहने द्वारकावरून सुरू करण्यात आले, पण इतर ठिकाणी जाणारे अवजड वाहनांसाठी कोणतेही नो एंट्रीचे फलक लावले गेले नाही, जेणेकरून त्यांना द्वारका सर्कलवर दंडात्मक कारवाईच्या सामोरं जावं लागत आहे। त्यामुळे आमची मागणी आहे की लवकरात लवकर फ्लायओव्हर व विजय ममता सिग्नलवर फलक लावण्याकरिता शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे तर्फे उपायुक्त खांडवी साहेब यांना निवेदन दिले। त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की मनपाला सांगून लवकरात लवकर फलक लावून आपण त्याच्यावरती अंमलबजावणी करू। त्याबद्दल मी उपायुक्त खांडवी साहेबांचे आभार मानतो का त्यांनी लवकरात लवकर त्यांनी चांगलं काम केलं, त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या संदर्भात पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांना निवेदन देण्यात आले। यावेळी उत्तर महाराष्ट्र प्रमुख अझीमभाई सय्यद, संपर्क प्रमुख देवानंद बिरारी, सुलेमान सय्यद आदी उपस्थित होते। सिकंदर पठाण, दिशा न्यूज, नाशिक।